माझं नाव सुरेखा जाधव आहे। ही माझी आई आहे। तिला कॅन्सर झाला आहे, डिटेक्ट झालं। मग आम्हाला खूप टेन्शन आलं की आता कसं करायचं, काय करायचं। मग आमच्या जवळच्यांनी सांगितलं तळेगावमध्ये खूप छान हॉस्पिटल आहे, अँकोलाइफ तळेगाव हॉस्पिटल कॅन्सरचं खूप छान आहे। तिथला स्टाफ पण खूप छान आहे, मॅडम पण खूप छान आहे। आईला घेऊन मी वडगावला आले 2 महिन्यापूर्वी। आई घाबरलेली होती, आम्ही सगळे टेन्शन मध्ये होतो की असं कॅन्सर हा शब्द म्हटल्यानंतरच निम्म आपलं रडायलाच येतं की आता कसं होणार, काय होणार, पुढली ट्रीटमेंट कशी होणार। आई म्हणाली अगं पुण्यातनं वडगाव तळेगावला कसं जायचं। मग तिला मी धीर दिला की आपण तळेगावला जाऊ, त्या हॉस्पिटलमध्ये जाऊ, तुला छान वाटलं तर मग आपण तिथं करूया, नाही वाटलं तर आपण पुण्याला परत जाऊयात। मग आम्ही या हॉस्पिटलमध्ये आलो 2 महिन्यापूर्वी, याच दिवशी 2 महिन्यापूर्वी आलो हॉस्पिटलमध्ये। आणि ते तिने सगळं बघितलं। आमची मृणाल परब मॅडमशी ओळख झाली। मृणाल परब मॅडमनी तर आमचं 90% काम छानच केलं। तिने आजींना इतकं छान समजावलं की आजी म्हणाले नाही मला पुण्याला नाही जायचं, मला यांच्याकडेच ऑपरेशन करायचं। मग आम्हाला 90% तिला धीर आला। मग तिची ती 3 दिवसामध्ये लगेचच ट्रीटमेंट झाली आणि लगेचच 4थ्या दिवशी मॅडमने ऑपरेशन केलं आणि 2 महिन्यानंतर आज आजींचा हा रिझल्ट आहे। आम्ही इतकं प्रसन्न झालो की आम्ही सगळ्यांना सांगतो कोण भेटलं ना की नाही 1 नंबर आहे। आणि मृणाल परब मॅडम विषयी तर बोलायलाच नको, त्या तर खूपच छान आहे। त्यांनी खूप धीर दिला आणि आज 2 महिन्यातच माझी आई खूप छान रिकवर झालं। आमचं पण घरातलं टेन्शन खूप कमी झालं। त्यामुळे मी त्यांना परत एकदा धन्यवाद देते। हॉस्पिटलचा स्टाफ पण खूप छान आहे, खूपच मस्त आहे आणि आम्हाला आलेला अनुभव तो खूपच छान आहे। आणि कॅन्सर हे असं आजार आहे असं आम्हाला काही वाटलंच नाही, तो साधा सुद्धा आजार आहे असं आम्हाला वाटलं। आम्हाला काय त्याचं असं टेन्शन आलंच नाही। त्यामुळे मला परत एकदा या हॉस्पिटलला आणि मेन म्हणजे परब मॅडमला मला परत एकदा धन्यवाद देतं की त्यांनी खूप आमची छान ट्रीटमेंट केली।